आता बातमी तळ कोकणात आहे। सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिलाय। युती न झाल्यास नितेश राणे विरुद्ध निलेश राणे आमने-सामने येण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गात शिंदेंसोबत युती नको, स्वबळावर लढूयात। सिंधुदुर्गात शिंदेंसोबत युती नको असा आग्रह धरण्यात आलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केलेली आहे। आज रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपचा मेळावा होतोय आणि या मेळाव्यामध्ये विशाल परब, नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर येतील। याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडी येथील नूतन भाजप कार्यालयामध्ये गर्दी केली आहे। अधिकची माहिती जाणून घ्या। गुरुप्रसाद दळवी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे, नेमकं काय त्यांनी मागणी समोर ठेवली आहे? ऋतुजा, नक्कीच सांगायचं झालं तर आज सावंतवाडीमध्ये भाजपच्या नूतन कार्यालयाचं अगदी थाटामाटात ओपनिंग होते आणि याचं जे उद्घाटन आहे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत ते थोड्या वेळात इथे दाखल होतील आणि त्यानंतर हे उद्घाटन होणार आहे। तर सांगायचं झालं तर आज जी महत्त्वाची बैठक आहे, या बैठकीमध्ये पालकमंत्री नितेश राणे देखील असतील, भाजपचे रवींद्र चव्हाण देखील असतील, भाजपचे अतुल काळशेकर देखील असतील आणि या ठिकाणी ही बैठक होणार आहे। युती तुटल्यास, मात्र जर खरंच युती तुटल्यास सिंधुदुर्गात नितेश राणे आणि निलेश राणे हे आमने सामने येण्याची शक्यता आहे। कारण सिंधुदुर्गात शिंदेंसोबत युती नको, स्वबळावरच लढूया असा आग्रही भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। आणि आज रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मेळावा होतोय आणि या मेळाव्यात विशाल परब, नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर येणार आहेत। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।